नमस्कार विद्यार्थिनींनो, आपण चॅप्टर 5 फार्म मॅनेजमेंट अभ्यासतोय. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत व्हॉट इज फार्म मॅनेजमेंट म्हणजेच त्याची डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट, अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट, त्यानंतर फार्म मॅनेजर आणि फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर एवढ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये चॉईस ऑफ एंटरप्राइज हा भाग आपण अभ्यासणार आहोत. याच्या अगोदर जो काही भाग झालेला आहे म्हणजे फार्म मॅनेजमेंटची डेफिनेशन महत्त्वाचीच आहे. ऑब्जेक्टिव्ह त्याचे करून ठेवा, अस्पेक्ट्स करून ठेवा. फार्म मॅनेजर म्हणजे काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि फार्म मॅनेजरचे जे काही फंक्शन्स आहेत ते सुद्धा, म्हणजे तो जो काही रिस्पॉन्सिबल पर्सन आहे आपल्या फार्मसाठी की ज्याला आपण व्यवस्थापक म्हणतो, तर त्याचे फंक्शन्स, त्याची कार्य कर्तव्य ही सुद्धा नीट पाहून ठेवा. आता यानंतर आपण फार्म एंटरप्राइज किंवा चॉईस ऑफ एंटरप्राइज हा भाग आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, एंटरप्राइज याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एंटरप्राइज हा शब्द वारंवार येणार आहे. एंटरप्राइज याचा अर्थ व्यवसाय, उद्योग या अर्थाने तो शब्द इथं वापरलेला आहे. समजा आपल्याकडे एक 10 एकराचा फार्म आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्या 10 एकरामध्ये एंटरप्राइज सुरू करू शकतो. म्हणजे पिकं घेतो, वेगवेगळी पिकं असतील किंवा एखादंच पीक असेल, उदाहरणार्थ शुगर फॅक्टरी एरिया असेल तर आपण फक्त ऊसाची लागवड करतो. त्यानुसार एंटरप्राइज किंवा त्या शेतीच्या बरोबरीने आपण पोल्ट्री फार्मिंग करू शकतो, रेशीम उद्योग की ज्याला आपण सेरिकल्चर म्हणतो हा उद्योग करू शकतो, डेअरी फार्म आपण उभारू शकतो, मधुमक्षिका पालन की ज्याला आपण बी कीपिंग असंही म्हणू शकतो. तर हे वेगवेगळे ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे एंटरप्राइज आहेत. तर चॉईस ऑफ एंटरप्राइज म्हणजे आपण कोणत्या एंटरप्राइजची निवड करावी त्या आपल्या फार्मवरती, हे आपल्याला इथे शिकायचं आहे. द इम्पॉर्टंट डिसिजन which has to be taken in farming is the choice of enterprise. पहा, आपल्याला फार्मिंग करायचं आहे तर आपला एंटरप्राइज जो आहे, उद्योग जो आहे, तो तुम्ही कोणता करणार की जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल किंवा कोणत्या एंटरप्राइजमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट मिळेल हे आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे. तर ते एंटरप्राइजचे 2 भाग आहेत पहा. एक वन क्रॉप एंटरप्राइज की ज्याला आपण मोनोकल्चर असं म्हणतो, म्हणजे वर्षानुवर्षे एकच पीक घेणं, त्याला वन क्रॉप एंटरप्राइज असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ शुगर केन, ऊस शेती किंवा फळबागा असतील, उदाहरणार्थ पोमोग्रेनेट, डाळिंब लागवड असेल, म्हणजे एकच पीक आपण घेतो त्याला आपण वन क्रॉप एंटरप्राइज असं म्हणू शकतो. दुसरं डायव्हर्सिफाईड फार्मिंग. डायव्हर्सिफिकेशन याचा अर्थ विविधता, म्हणजे अनेक प्रकारची पिकं, अनेक प्रकारचे उद्योग किंवा एंटरप्राइज की जे परस्पर पूरक आहेत, एकमेकावरती ते अवलंबून आहेत, असे उद्योग त्याला डायव्हर्सिफाईड, विविधांगी असं आपण म्हणू शकतो. उद्योग आपण घेऊ शकतो. व्हेजिटेबल कल्टिवेशन करू शकतो, फ्रूट ग्रोईंग करू शकतो, मिक्स्ड क्रॉपिंग करू शकतो. तर हे त्याचे एंटरप्राइजचे काही प्रकार झाले.
खरं तर मुख्य दोनच प्रकार आहेत. तिथं स्मॉल ए असं लिहिलेलं आहे पहा, वन क्रॉप एंटरप्राइज म्हणजे एकच पीक घेतलं तर काय होईल. तर इथे काही मुद्दे दिलेले आहेत पहा, वन क्रॉप एंटरप्राइज असेल तर. पहिला मुद्दा आपल्याला काय सांगतोय पहा, समटाइम्स फार्मर प्रोड्युसेस जस्ट वन मेजर क्रॉप, फॉर एक्झाम्पल शुगर केन ऑर कॉटन ऑर टोबॅको. म्हणजे ऊस असेल, कापूस असेल किंवा तंबाखू. निपाणी एरियामध्ये किंवा कोल्हापूर एरियामध्ये टोबॅको हे महत्त्वाचं पीक आहे, तंबाखू आपण त्याला म्हणतो. तर असं एकच पीक जर आपण वारंवार घेतलं त्या जमिनीमध्ये तर त्याला वन क्रॉप फार्मिंग किंवा मोनोकल्चर असं आपण म्हणू शकतो. दुसरा मुद्दा पहा, फार्मर कॅन स्पेशलाइज इन दॅट क्रॉप अँड युटिलाइज ऑल रिसोर्सेस टू गेट मॅक्झिमम प्रोडक्शन अँड प्रॉफिट. आणि मग एकच पीक आपण जर दरवर्षी लागवड केली असेल तर त्या शेतकऱ्याला कौशल्य प्राप्त होतं, त्यातली पूर्ण माहिती होते आणि मग त्याच्याकडचे जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे ज्या काही सुविधा आहेत, ज्या काही इम्प्लिमेंट्स असतील, काही औषधं असतील, काही खतं असतील किंवा अनेक प्रकारच्या त्याच्याकडे असणाऱ्या सुविधा तो योग्य प्रकारे वापरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. आपण ऐकलेलं असेल पहा, ॲग्रोवनमध्ये येतं, एखाद्या शेतकऱ्याने एकरामध्ये 110 टन ऊस काढला, एखाद्याने 150 टन काढला, एखाद्याने 100 टन काढला. हे कसं शक्य होतं, तर त्या पूर्ण पिकाचा, त्या ऊसाचा त्या शेतकऱ्याने अभ्यास केलेला असतो आणि त्यामुळं अशा फार्मिंगमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. पण दुसरी बाजू जर आपण पाहिली तर जमिनीची सुपीकता एकच पीक घेतल्यामुळे कमी कमी होत जाते. हा त्याचा डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. नेक्स्ट, इन वन क्रॉप फार्मिंग मॅनेजमेंट इज इझियर अँड दी इक्विपमेंट अँड अदर इनपुट्स विल बी मिनिमम. आता आपण याच्या अगोदरच चर्चा केली की वन क्रॉप फार्मिंग असेल तर फार्मरचा त्याच्याविषयी अभ्यास चांगला असतो आणि मिनिमम रिसोर्समध्ये, मिनिमम इक्विपमेंटमध्ये तो पूर्ण क्षेत्र हँडल करू शकतो. तर साधारणतः याला आपण वन क्रॉप फार्मिंग किंवा वन क्रॉप एंटरप्राइज असं म्हणू शकतो. याचे काही फायदे असतात, काही डिसएडव्हान्टेज सुद्धा असतात. आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेले आहेत. डिसएडव्हान्टेजेस काय सांगितला, तर जमिनीची सुपीकता कमी होते, इट डिक्रीजेस फर्टिलिटी ऑफ द सॉइल. दुसरं आणखी काय सांगता येईल, इट इन्क्रीजेस पेस्ट अँड डिसीजेस. एकच पीक पुन्हा पुन्हा घेतल्यामुळं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट, डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणजे इथं विविध पिकं आपण क्रमाक्रमाने घेतो आणि त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप्स किंवा डायव्हर्सिफाईड फार्मिंग असं आपण म्हणतो. आता बघूया त्याचे मुद्दे काय आहेत. समटाइम्स इट मे बी बेटर टू डेव्हलप डायव्हर्सिफाईड फार्मिंग. आता डायव्हर्सिफाईड फार्मिंग घेणं का बेटर आहे ते आपण बघूया. द लँड, लेबर, इक्विपमेंट अँड अदर फॅक्टर्स आर युज्ड इफिशियंटली थ्रूआउट द इयर. पहा, आपण जर विविध पिकं घेतली, एकच वन क्रॉप फार्मिंगमध्ये हे शक्य होत नाही, पण आपण जर अनेक पिकं घेतली, उदाहरणार्थ आपल्याकडे 10 एकर क्षेत्र आहे, 2 एकर ऊस असेल, 2 एकर डाळिंब लावला, आपण 2 एकर फॉडर आहे, त्याचबरोबर गाई आपण जर्सी गाई पाळलेल्या आहेत, त्याला फॉडर क्रॉपचा आपण चारा उपलब्ध करून दिला. याला अशा प्रकारचे अनेक उद्योग जर आपण त्या 10 एकराच्या फार्मवरती ठेवले, काही पोल्ट्री आपण तयार केली असेल, एक 500 पक्षी असतील, 1000 पक्षी असतील, या रीतीने, तर त्याला आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंग असं म्हणतो. आणि त्यामध्ये आपल्याकडे असणारे लँड म्हणजे असणारी उपलब्ध जमीन, आपल्याकडे उपलब्ध असणारी माणसं त्याला आपण लेबर म्हणतो, किंवा आपल्याकडे असणारी मशिनरी, इक्विपमेंट्स आपण परिणामकारक रीतीने वापरू शकतो थ्रूआउट द इयर, वर्षभर. लक्षात आलं, हा एक अतिशय महत्त्वाचा
फायदा डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये आपल्याला घेता येतो. इट विल ऑल्सो रिड्यूस द रिस्क ऑफ कंप्लीट लॉस ऑफ इन्कम ड्यू टू ड्रॉट पेस्ट अँड डिसीजेस. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे पहा की डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये आपल्याला कंप्लीट लॉस कधीही येत नाही. रिस्क आपण किंवा रिस्क फॅक्टर जे आहे तो आपण रिड्यूस करू शकतो. आता एकच पीक असेल, समजा ऊस असेल किंवा आपण कापूस घेतला आणि त्याच्यावरती रोग पडला तर ते पूर्ण आपला 10 एकराचा फार्म नष्ट होईल. पण आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये आपण मध्येच 2 एकर डाळिंब घेतलेला असेल, समजा डाळिंबावरती रोग आला, ऊसाचा पैसा होईल. ऊसावरती रोग आला तर फॉडर आपलं क्रॉप असेल, कडवळ वगैरे, ते गुरांना आपण टाकून दुधाचा पैसा आपण करू शकतो. म्हणजे आपण एका पिकावरती कधीही अवलंबून राहत नाही, तो शेतकरी राहत नाही. आणि म्हणून डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये अनेक पिकं आपण घेतल्यामुळे, अनेक उद्योग एकाच फार्मच्या अंडर घेतल्यामुळे आपल्याला रिस्क फॅक्टर जो आहे तो रिड्यूस करता येतो किंवा कंप्लीट लॉस होणार आहे, मग तो दुष्काळामुळे असेल, किडीमुळे असेल किंवा रोगांमुळे असेल, पेस्ट अँड डिसीजमुळे असेल, तो आपल्याला कमी करता येतो किंवा टाळता येतो. हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंगचा. नेक्स्ट, व्हेन मोर दॅन वन फार्म एंटरप्राइज इज कंबाइंड, फॉर एक्झाम्पल डेअरी अँड फॉडर कल्टिवेशन विथ क्रॉप प्रोडक्शन, और इथं ड्रॉप प्रोडक्शन झालंय पहा, ड्रॉप नाही आहे, ते क्रॉप आहे, ते थोडंसं दुरुस्त करून घ्या. प्रिंटिंग म्हणताय ना, नाही, टायपिंग मिस्टेक आहे. क्रॉप प्रोडक्शन और रेझिंग कॅटल और पोल्ट्री विथ क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीजेस प्रॉफिट. म्हणजे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेले, आपण चर्चा करतोय की क्रॉप प्रोडक्शन म्हणजे विविध पिकांबरोबर तुम्ही पोल्ट्री फार्मिंग केलं, डेअरी केलं किंवा फॉडर कल्टिवेशन आपण घेतलं तर आपल्याला ॲडिशनल इन्कम मिळू शकतो आणि आपला जो काही रिस्क फॅक्टर आहे कंप्लीट लॉसचा तो आपण टाळू शकतो. नेक्स्ट, फ्रूट, व्हेजिटेबल्स, फ्लावर कल्टिवेशन, पोल्ट्री कीपिंग और डेअरिंग इज ऑलवेज प्रॉफिटेबल एंटरप्राइज इफ द फार्म इज नियर टू टाउन. हाही अतिशय मुद्दा महत्त्वाचा आहे. जर आपलं शेत बारामतीसारख्या टाउनशी शेजारी असेल, टाउन याचा अर्थ निम शहर, एकदम आपण पुणे मुंबई नाही घ्यायचं, टाउन याचा अर्थ तालुका प्लेस असं आपण लक्षात ठेवूया. तर तालुका प्लेसच्या जर जवळ आपली जमीन असेल तर फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल असेल किंवा फ्लावर असेल, याचं जर कल्टिवेशन केलं तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. पहा, आपण भाजीपाला दररोजचा शहरामध्ये लागतो, फ्रूट्सही आपल्याला दररोज शहरामध्ये पाठवले तर पैसे मिळू शकतात. फ्लावर्स, उदाहरणार्थ रोज असेल, त्यानंतर मेरीगोल्ड असेल, ट्यूबरोज असेल, अशा प्रकारचे फ्लावर्स आपण नेहमी शहरामध्ये पाठवतो आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. तर लक्षात घ्या मुलींनो की चॉईस ऑफ एंटरप्राइजमध्ये आपण चॉईस कोणाची करायची आहे तर डायव्हर्सिफाईड फार्मिंगची. वन क्रॉप फार्मिंग इझी असेल मॅनेजमेंटसाठी, व्यवस्थापन करायला, मिनिमम रिसोर्स तिथं जर युटिलाइज होत असेल तरीसुद्धा प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर डायव्हर्सिफाईड फार्मिंग, विविध उद्योग, अधिक विविध पिकं, असं जर आपण कार्यक्रम राबवला तर शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तर चॉईस ऑफ एंटरप्राइजमध्ये एंटरप्राइजचे 2 प्रकार आपण अभ्यासले, एक वन क्रॉप एंटरप्राइज आणि दुसरं डायव्हर्सिफाईड फार्मिंग एंटरप्राइज. मला वाटतं तुम्हाला हे आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ फार्म. सिलेक्शन ऑफ फार्म, आता आपण 10 एकराचं क्षेत्र घ्यायचं ठरवलंय आणि फार्मिंग करायचं किंवा आपल्याला शेती करायची, तर ते फार्म सिलेक्ट करताना तुम्ही कोणकोणते मुद्दे गृहीत धराल. आपण सुद्धा पाहतो आपल्या तालुका प्लेसला किंवा बारामतीमध्ये आपल्याला जर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा आपल्याला घर घ्यायचं असेल तर आपण कोणकोणते मुद्दे लक्षात घेतो. शाळा जवळ आहे का, हॉस्पिटल जवळ आहे का,
रेल्वे स्टेशन जवळ आहे का, बस स्टँड जवळ आहे का, भाजी मंडई जवळ आहे का, असे अनेक मुद्दे आपण लक्षात घेतो की जेणेकरून आपल्याला ते इझी व्हावं किंवा आपल्याला त्या सुविधा मिळाव्यात. तसं फार्म सिलेक्ट करायचा आहे आपल्याला शेती करायची, 10 एकराचा फार्म आपल्याला घ्यायचा आहे विकत, तर तुम्ही कोणकोणते मुद्दे विचारात घ्याल हे सगळं या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. सिलेक्शन ऑफ फार्म. तुम्ही फार्म विकत घेताना कोणकोणते मुद्दे सिलेक्ट कराल. द सिलेक्शन ऑफ फार्म इज इम्पॉर्टंट इन फार्म बिझनेस किंवा फार्मिंग बिझनेस ॲज द लँड इज कॉस्टली ॲटम अमंग ऑल द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता हे सिलेक्शन ऑफ फार्म का महत्त्वाचं आहे, तर आपल्याला त्या जमिनीला पैसे मोजायचे आणि ती कॉस्टली असतं. आता कुठलीही जमीन असेल, बागायती जमीन, तर 20 लाख प्रति एकर एवढा आपल्याला खर्च येतो. आणि 10 एकर जर आपल्याला जमीन घ्यायची असेल तर जवळपास 2 कोटी रुपये आपल्याला मोजावे लागतील. त्यामुळं ते सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पैसे एवढे गुंतवायचे असतील तर ते व्यवस्थितच आपल्याला तो फार्म किंवा त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. फॅक्टर्स नॉर्मली कन्सिडर्ड वाईल सिलेक्टिंग फार्म आर क्लासिफाईड ॲज. आता पहा कोणकोणते फॅक्टर्स किंवा घटक तुम्ही गृहीत धरणार आहात किंवा आपल्याला लिहावे लागतील. फर्स्ट फिजिकल फॅक्टर. अगोदर टायटलच्या स्वरूपात मी दिलेले आहे पहा, फिजिकल फॅक्टर. सेकंड इकॉनॉमिक फॅक्टर्स. थर्ड सोशियल फॅक्टर. आणि फोर्थ पर्सनल फॅक्टर. पहा फिजिकल, इकॉनॉमिकल, सोशियल आणि पर्सनल या 4 घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल एखादी जमीन आपल्याला खरेदी करायची असेल फार्मिंगसाठी. तर पहिला फॅक्टर बघूया, फिजिकल फॅक्टर. द फिजिकल फॅक्टर्स इन्क्ल्यूड्स क्लायमेट. आता याच्यामध्ये काय काय येतं आहे पहा फिजिकलमध्ये. क्लायमेट, इट शुड बी सुटेबल फॉर द एंटरप्राइज. आपण क्लायमेट म्हणजे हवामान. आपल्याला ऊस लागवड करायची तर ऊसासाठी ते क्षेत्र किंवा तिथलं हवामान सुटेबल पाहिजे. किंवा आपल्याला डाळिंब लागवड करायची तर तिथलं हवामान डाळिंबाला सुटेबल असावं. तर ते क्लायमेट इज सुटेबल फॉर एंटरप्राइज. म्हणजे जो व्यवसाय तुम्ही करणार आहात तर तिथलं ते वातावरण किंवा हवामान आपल्या एंटरप्राइजला सुटेबल असावं किंवा त्या क्रॉपला तुम्ही जो क्रॉप ग्रो करणार आहात त्याला ते सुटेबल असावं. तर फिजिकल फॅक्टरमध्ये पहिला उपघटक म्हणूया आपण क्लायमेट म्हणजे हवामान. आणि नंतर अर्थातच सॉईल, दुसरा घटक सॉईल. जमीनसुद्धा कशी हवी तर सुटेबल हवी. मग डेप्थ ऑफ सॉईल असेल, जमिनीची खोली असेल, फर्टिलिटी ऑफ सॉईल म्हणजे जमिनीची सुपीकता असेल. या गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतील. म्हणजे हवामान योग्य हवं, तसंच जमीनसुद्धा आपल्या एंटरप्राइजला, आपल्या व्यवसायाला योग्य हवी. समजा तुम्हाला शुगर केन घ्यायचं आहे तर ब्लॅक कॉटन सॉईल आपल्याला घ्यावी लागेल. डाळिंब करायचं आहे किंवा फ्रूट्स लागवड करायची आहे तर थोडीशी मध्यम स्वरूपाची, थोडीशी खडकाळ जमीनसुद्धा आपल्याला चालू शकते फ्रूटसाठी. तर हे नेहमी लक्षात ठेवा, क्लायमेट आणि सॉईल हे फिजिकल फॅक्टरमध्ये येतात. नेक्स्ट टोपोग्राफी. टोपोग्राफी याचा अर्थ जमिनीचा उंच सकलपणा. म्हणजे डोंगर, सपाट किंवा मध्येच खोल, नंतर चढ उतार आपण म्हणूया. तर टोपोग्राफी इज इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सॉईल इरोजन. मग ते सॉईल इरोजन असेल हे महत्त्वाचं, इम्पॉर्टंट फॉर सॉईल इरोजन, ड्रेनेज, वॉटर लॉगिंग, इरिगेशन आणि यूज ऑफ मशिनरी. फारच जर अंडुलेटिंग किंवा उंच सकल भाग असेल तर तिथे एरोजनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जमिनीची धूप जास्तीची होते, पाणी साचून राहतं, त्याला वॉटर लॉगिंग म्हणतो आपण. पाणी द्यायचं असेल तर इरिगेशन म्हणतो, ते कसं देणार. आणि मशिनरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळं टोपोग्राफीमध्ये आपल्याला किंवा ती जमीन सिलेक्ट करताना इट शुड बी लेवल्ड. ती समतल असावी, पठार असावं ते.
एकसारखी असावी, मध्ये चढ उतार असू नये. कारण हे वरील मुद्दे आपल्याला अडथळे ठरू शकतात. कोणते मुद्दे? सॉइल इरोजन असेल, ड्रेनेज असेल, वॉटर लॉगिंग असेल, एरिगेशन असेल किंवा यूज ऑफ मशिनरी असेल, ती इझी होणार नाही. लक्षात आलं? त्याला आपण टोपोग्राफी किंवा जमिनीचा उंच सकल भाग असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फील्ड, म्हणजे ते क्षेत्र कसं विभागलेलं आहे. एकरामध्ये आहे, अर्धा एकरामध्ये आहे, म्हणजे त्याचे जे प्लॉटिंग आहे ते एकराचे प्लॉट आहेत, 2 एकराचे आहेत का 5 एकराचे आहेत का 10 गुंठ्याचे आहेत, तर ते लेआउट किंवा त्याची अरेंजमेंट ही सुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर वॉटर सप्लाय, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, त्याच्याशिवाय आपण फार्मिंग करू शकणार नाही. डेअरी असेल पाणी लागतं, पोल्ट्री असेल पाणी हवंय, बनाना कल्टिवेशन असेल पाणी हवंय, शुगर कॅन कल्टिवेशन असेल पाणी हवंच हवं. तर वॉटर सप्लाय हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फिजिकल फॅक्टर्स आपण अभ्यासतोय, त्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय अँड डेप्थ ऑफ वॉटर, म्हणजे एकतर त्याचा सोर्स क्लोज टू दी फार्म, म्हणजे आपल्या शेतामध्येच तो असला पाहिजे. त्यानंतर सफिशियंट क्वांटिटीमध्ये ते वॉटर असलं पाहिजे. इट शुड नॉट सॉल्टी, ते खारट नसावं. आणि साधारणतः डेप्थ ऑफ वॉटर याचा अर्थ सफिशियंट अमाऊंट असं आपण म्हणूया. आणि शेवटी लोकेशन, नियर टू टाउन, शहराच्या जवळ असेल तर अतिशय चांगलं, नाहीतर तुम्हाला 10 एकर जमीन कुठंतरी शिंगणापूरकडे किंवा मान तालुक्यात मिळाली आणि तिथून बारामतीला जर माल पाठवायचा असेल तर ते खर्चिक होऊ शकतं. म्हणजे आपलं जे लोकेशन आहे फार्मचं ते नियर टू टाउन, मार्केट जवळ पाहिजे, रोड चांगले पाहिजे, रेल्वे स्टेशनची सोय पाहिजे, एअरपोर्टची सोय पाहिजे. एअरपोर्ट आपण सोडून देऊ एक्सपोर्ट करण्यासाठी, आपण बॉम्बेला वगैरे माल ट्रकने पाठवू शकतो आणि तिथून एरोप्लेननी जाईल. पण जर तालुका प्लेस असेल तर रोड चांगले पाहिजेत, त्यानंतर तिथं जवळ रेल्वे स्टेशन पाहिजे आणि मार्केटसुद्धा जवळ पाहिजे, या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. तर लक्षात घ्या की फिजिकल फॅक्टरमध्ये काय येतं. एखादं फार्म सिलेक्ट करतोय तर फिजिकल फॅक्टरमध्ये काय आपण पाहिलं? क्लायमेट, सॉइल, टोपोग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड्स आणि वॉटर सप्लाय आणि शेवटी लोकेशन. लक्षात आलं? या दृष्टिकोनातून आपण ते पाहिलेलं आहे. पुढे नेक्स्ट, इकॉनॉमिक फॅक्टर्स. आता इकॉनॉमिक फॅक्टर्समध्ये काय येतं पहा? करंट प्राइस ऑफ द लँड इन द लोकॅलिटी, म्हणजे हे आर्थिक बाबीशी निगडीत आपण अभ्यासतोय की त्या जमिनीची किंमत किती त्या एरियामध्ये, ते आपण अगोदर जाणून घेतली पाहिजे. द अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट, आणि त्या जो घेणार आहे शेतकरी तो तेवढी किंमत देऊ शकतोय का हेही आपण पाहिलं पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ लोन अँड द रेट ऑफ इंटरेस्ट, समजा काही बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर ते लोन किती मिळू शकतं, व्याज किती त्यावरती द्यावं लागेल हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. टॅक्सेस टू बी पेड, कर किती आहेत किंवा कर किती द्यावा लागेल. लेबर अवेलेबिलिटी, वेजेस, टाईप्स अँड वर्किंग आवर्स इन द एरिया, मग तिथं लेबर अवेलेबल आहेत का, तर लेबर स्किल्ड आहेत का, म्हणजे कौशल्य किंवा ट्रेन्ड पर्सन तिथून मिळतील का. उदाहरणार्थ आपल्याला द्राक्षाचं लागवड करायची तर द्राक्षाला ट्रेनिंग करावं लागतं, प्रुनिंग करावं लागतं, तर तसे प्रशिक्षित मजूर आपल्याला त्या एरियामध्ये मिळतील का. वेजेस म्हणजे त्याला किती आपल्याला पगार द्यावा लागेल. त्यानंतर वर्किंग आवर्स कसे आहेत, म्हणजे 10 ते 5 आहे का 8 ते 2 आहे, तर त्या एरियामधला हा अभ्यास आर्थिक बाबीशी निगडीत आपल्याला करावा लागेल. तरच आपला तो सिलेक्शन ऑफ फार्म हा जो मुद्दा आहे तो सक्सेस होऊ शकतो किंवा आपल्याला यश त्यामध्ये येऊ शकतं. तर पहा, हे झाले इकॉनॉमिक फॅक्टर्स. नेक्स्ट, सोशल फॅक्टर, तिसरा मुद्दा. सोशल फॅक्टरमध्ये काय येतं पहा? नेबर अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स न्यू कमर शुड बी स्टडीड.
हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. गावाकडचे लोक अतिशय बेरकी असतात. दुसऱ्याचं म्हणजे आपल्या प्रत्येकाचंच नेचर असं असतं की एखादा जर पुढे चालला, त्याला यश मिळत गेलं तर आपण लगेच पाय खेचायला सुरुवात करतो किंवा आपण त्याला अपयश कसं येईल हे आपण लगेच पाहतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सोशल फॅक्टर. आपला शेजारी कसा आहे पहा. आपण नेहमी पाहतो भावाभावामध्ये सुद्धा बांधावरून भांडणं होतात किंवा एखाद्याचं पीक चांगलं आलं तर रात्रीचंच त्याच्यावरती तणनाशक मारलं जातं. बऱ्याच वेळेला बागा कापून टाकलेल्या आपण पेपरमध्ये ऐकतो. आता काही सन्माननीय अपवाद असतील, भावाभावामध्ये प्रेम असूही शकतं, पण बऱ्याच ठिकाणी भावाभावामध्ये सुद्धा असे अंतर्गत कलह असू शकतात. तर मग आपण नवीन जाऊन जर तिथं जमीन घ्यायची असेल तर आपला जो शेजारी आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्याच्या स्वभावाचा, तो सुंदर आहे, सुदृढ आहे असं नव्हे, त्याच्या स्वभावाचा, त्याचा ॲटिट्यूड आपल्याकडे बघण्याचा कसा आहे, तो चांगला आहे का, तो हेल्दी आहे का, आपल्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, तर आपला फार्म तिथं सक्सेस होऊ शकतो. नाहीतर अनेक प्रॉब्लेम आलेले आपण पाहतो. खूप इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा पुन्हा आपल्याला ती जमीन विकावी लागते. तर इथे नेबर अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स न्यू कमर, आपण तिथं नवीन जातोय त्या गावामध्ये, त्याचा अभ्यास मात्र आपण करायला हवा. नेक्स्ट, पर्सनल फॅक्टर. पर्सनल याचा अर्थ आपण तिथे जाणार आहोत तर आपल्याला तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. वैयक्तिक पर्सनल फॅक्टर्समध्ये काय येतं पहा. स्कूलिंग फॅसिलिटी, आपल्या मुलांसाठी तिथं शाळा आहे का, मेडिकल फॅसिलिटी, तिथं दवाखाना आहे का, ट्रान्सपोर्ट अँड बँकिंग फॅसिलिटी, बँक आहे का, क्रेडिट सोसायटी आहे का, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, रोड चांगले आहेत का, हे पर्सनलमध्ये येऊ शकतं. तर साधारणतः आपण एखादं फार्म सिलेक्ट करायचं असेल तर आपण महत्त्वाचे 4 फॅक्टर्स अभ्यासले. एक फिजिकल फॅक्टर, दुसरं इकॉनॉमिकल फॅक्टर, तिसरा सोशियल फॅक्टर आणि चौथा पर्सनल फॅक्टर. लक्षात आलं. त्यानंतर पुढे फार्म लेआउट. आता ठीक आहे, आपण सगळं वरचं गृहीत धरून आपण 10 एकराचा फार्म घेतला असं आपण इमॅजिन करूया, घेतला आणि मग त्याचं लेआउट आपल्याला तयार करावं लागतं की ज्याला आपण फार्म लेआउट म्हणतो. आपण कुठलीही एखादा बंगला बांधायचा असेल तर त्याचे लेआउट आपण तयार करतो, आराखडा तयार करतो. मग इथं तर 10 एकराचं क्षेत्र आपल्याला डेव्हलप करायचं आहे, शेती करायची आहे, तर ते लेआउट आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये काय येतं पहा. फार्म स्टड, याचा अर्थ फार्म बिल्डिंग. म्हणजे आपली जी बिल्डिंग आहे, रेसिडेन्स आहे, तर तो एका कोपऱ्यात असावा का मध्यभागी असावा का रोडच्या कडेला असावा, त्याला फार्म बिल्डिंग असं आपण म्हणतो. त्यानंतर नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड. तर आपल्या सोयीनी त्या 10 एकराचे आपण प्लॉटिंग करून घेतलं पाहिजे. त्याची साईज आपण म्हणजे समजा 1 एकराचे 10 प्लॉट केले तर ती साईज झाली. त्यानंतर शेप, मग तो रेक्टँग्युलर हवा आहे का तुम्हाला स्क्वेअरमध्ये हवा आहे तर ते फील्डची अरेंजमेंट आपण करू शकतो, ते सुद्धा लेआउटमध्ये येतं. आणि अदर स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग थ्रेशिंग फ्लोअर, याचा अर्थ खळं म्हणजे जिथं आपण पिकांची मळणी करणार आहोत त्याला थ्रेशिंग फ्लोअर असं आपण म्हणतो. फार्म रोड्स म्हणजे इंटरनल रोड्स असतील किंवा मॅन्युअर पीट की जिथं आपण कंपोस्ट खत तयार करणार आहोत, असे पीट्स कुठे असावेत. इरिगेशन आणि ड्रेनेज चॅनल्स म्हणजे आपण पाणी देण्यासाठी चॅनल्स असतील किंवा जास्तीचं झालेलं पाणी ड्रेन आउट करण्यासाठी चॅनल्स असतील, ते आपण अक्रॉस दी स्लोप, अलॉंग दी स्लोप ते आपल्याला करून घ्यावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं फार्म फेन्सिंग, याचा अर्थ तारेचं कुंपण आपल्याला घालावं लागेल की जेणेकरून आपल्या पिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. तर हे फार्म लेआउटमध्ये हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक फार्म बिल्डिंग, दुसरं नंबर, साईज अँड शेप अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड, आणि तिसरं की थ्रेशिंग फ्लोअर, फार्म रोड्स, बर्न्स, मॅन्युअर पीट्स, इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल्स आणि फार्म फेन्सिंग. फेन्सिंग म्हणजे कुंपण. या सर्व गोष्टींचा आपल्याला समावेश या फार्म लेआउटमध्ये करावा लागतो. जास्तीचं डिटेलमध्ये आपण हे फार्म लेआउट
पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. पण एक लक्षात ठेवा की फार्म मॅनेजमेंट हा नवीन टॉपिक आहे. तुम्हाला अगोदर सगळं कल्टिवेशन आपण अभ्यासलेलं आहे, थोडासा आपण ट्रॅक बदललेला आहे, तर ते पुन्हा पुन्हा वाचलं तर तुम्हाला ते समजेल. भाषा सोपी आहे, तुम्हाला लेक्चरही मी तुमच्या पद्धतीनेच देतोय, पण तुम्ही पुन्हा वाचलं तर ते आणखी तुम्हाला त्याचं आकलन होईल. आता फार्म लेआउट जे आहे ते आपण पुढील तासामध्ये त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. तोपर्यंत मी इथेच थांबतो. धन्यवाद.